शिक्षकांसाठी मोठी बातमी. शालार्थ प्रणालीत GPF स्लिप सुविधा थेट लाईव्ह. शिक्षण संचालनालयाचे महत्त्वपूर्ण आदेश. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार शालार्थ प्रणालीमध्ये भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी GPF स्लिप ही सुविधा आता तात्काळ लाईव्ह करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीशी संबंधित कामांना वेग मिळणार असून प्रशासकीय पारदर्शकता वाढणार आहे. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी या संदर्भातील अधिकृत पत्र महा-IT मुंबईच्या शालार्थ सिस्टीम प्रकल्प अधिकाऱ्यांना व संबंधित वेतन पथक कार्यालयांना जारी केले आहे. यापूर्वी पुणे व कोल्हापूर वेतन पथकाकडील काही कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीतील ऑनलाईन भरणी चिठ्ठी तयार करून कार्यालयातील अभिलेखांशी पडताळणी करण्यात आली होती. यामध्ये प्रणालीतील व कार्यालयातील अभिलेखांच्या चिठ्ठ्या पूर्णपणे सुसंगत आढळल्यामुळे ही सुविधा आता संपूर्ण स्तरावर त्वरित कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाची ठळक वैशिष्ट्ये. शालार्थ IDच असणार GPF नंबर. शिक्षक कर्मचाऱ्यांचा शालार्थ ID हाच त्यांचा अधिकृत GPF नंबर असणार आहे. बदली झाल्यास त्रास वाचणार. शिक्षकांची जिल्हाबाहेर बदली झाली तरी त्यांचे खाते अन्यत्र वर्ग करण्याची कोणतीही आवश्यकता राहणार नाही. अग्रिम लोन नोंद आवश्यक. सन 2021 ते 2024 पर्यंत घेतलेल्या अग्रिम कर्ज रकमेची योग्य नोंद करूनच GPF स्लिपचे वाटप करावे लागणार आहे. त्वरित वाटप करण्याचे निर्देश. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठ्यांचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सर्व शिक्षणाधिकारी व वेतन पथकांना देण्यात आले आहेत. या नव्या सुविधेमुळे राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्याची माहिती सुलभ पद्धतीने उपलब्ध होणार असून या संपूर्ण कारवाईचा अनुपालन अहवाल तात्काळ संचालनालयास सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.